नाही, निश्चितपणे मागच्या वेळेस म्हणजे रामविलास पासवान यांच्यानंतर निधनानंतर तो पक्ष त्याचं नेतृत्व सांभाळणं पक्षात फूट पडलेली होती, त्याच्यामुळे ते स्वाभाविकपणे त्यावेळेस ते बॅकफूटला होते. आता ते NDA सोबत आहेत आणि ज्याचा फायदा भाजप आणि JDU बरोबर जाण्याचा जसा त्यांना झाला आहे तसा त्यांची 5-5.5% मतं जी अजूनही मागच्या वेळेसही होती ती यांच्याबरोबर आल्यामुळे भाजपाचा आणि JDUचा पण निश्चितपणे फायदा झाला आहे, विशेषतः JDUचा. कारण JDUला सगळ्यात मोठा फटका मागच्या वेळेस LGPमुळे बसलेला होता, तो यावेळेस मला वाटतं की त्याचा खूप मोठा फायदा JDUला आणि त्यांनाही झालेला आहे. आणि चिराग पासवान म्हणजे मागच्या वेळी नितीश कुमारांवर टीका करणारे चिराग पासवान यांनी आत्ता नितीश कुमारांसाठी प्रचार केला होता, हे विशेष आहे. म्हणजे असं आहे ना की बिहारच्या राजकारणात काय होतं, मोदी यांची पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून निवड झाली, त्यामुळे NDA मधून बाहेर पडलेले नितीश कुमार बरोबर नंतर मोदींबरोबर आले आणि आता तेच समीकरण चालू आहे. त्याच्यामुळे राजकारणात दर काही वर्षांनी समीकरणं बदलत असतात आणि आता पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट आणि आता पूर्वीसारखं वैचारिक किंवा विचारधारेची लढाई राहिलेली नाही आहे. त्यामुळे या सत्तेच्या लढाईत समीकरणं घडतात बिघडतात, ती काही फार निर्णायक ठरत नाही. की तर हा विजय जल्लोष आपण पाहतोय, रवींद्र चव्हाण हे देखील ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपचा झेंडा हाती घेऊन ते या ठिकाणी आनंद साजरा करत आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठा जल्लोष आता भाजप करते आहे. भाजपचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, एकमेकांना पेढे वाटून हा आनंद साजरा केला जातोय. बिहारमध्ये देखील दृश्य आपण पाहतोय, जोरदार विजय मिळवल्यानंतर आता बिहारमध्ये अशा प्रकारे जल्लोषाला सुरुवात झाली आहे. नक्कीच तर हा जल्लोष आपण पाहतोच आहोत. मात्र राहुल सर, एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडून सुटत चाललेला आहे, कारण 122चा बहुमताचा आकडा आहे. दुसरीकडे आपण पाहतोय भाजप 89 आणि लोजपा 21 म्हणजे जवळपास 119 जागा आणि RJD माफ करा JDUला बाजूला सारून देखील भाजपला सत्ता स्थापना शक्य आहे का? कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बिहारमध्ये काहीही होऊ शकतं, कारण भाजपसोबत विजयी झालेले नितीश कुमार नंतर भाजपसोबत त्यांनी सत्ताही स्थापन केली आणि नंतर पुढे ते तेजस्वी यादवांना घेऊन सत्तेत देखील बसले होते. हाच इतिहास पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो का? आणि तो आता भाजप आणि लोजप आणि इतर काही लोकांना मिळून अर्थात 2 जागांची, हेच जर चित्र राहिलं तर केवळ 2 जागांची आवश्यकता भाजपला असेल. पण आणखी जे इतरमध्ये मला वाटतं NDAचे जे एकूण 195 आकडे त्याच्यामध्ये हम पक्षाचे आणखी 4 आहेत. बरोबर. तसा विचार केला तर कदाचित भाजप, लोजप आणि मग ते इतर असे ते बनू शकतं. फक्त अडचण त्यात काय आहे की अमित शहानी जाहीर सभेमध्ये शब्द दिलाय, एकदा नाही 3दा दिलाय आणि वेगळ्या माध्यमाचे प्रतिनिधी ज्या वेळेला त्यांना हे विचारत होते की आप बताइए कि आपका CM का कैंडिडेट कौन है, तर ते दरवेळेला आप कन्फ्यूजन क्यों क्रिएट कर रहे हो भाई, रिजल्ट कोई भी आने दीजिए, हमारे CM नितीश कुमार ही बनेंगे. आता असा जेव्हा तुम्ही शब्द देता त्याला लगेच महाराष्ट्राचा संदर्भ येतो. आणि त्याच्यात दुसरी शक्यता लक्षात घ्यायला पाहिजे की जसं भाजपा JDUला दूर ठेवून सत्ता करू शकतं तसं JDU परत एकदा RJD बरोबर जाऊ शकतं. बरं का? बरोबर. आणि केंद्रात देखील ते पण गणित तसं आहे. केंद्रात देखील JDUची गरज आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते, एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. नितीश कुमारांशिवाय भाजप सरकार बनवू शकतं का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाजप, लोक जनशक्ती पार्टी आणि अपक्ष मिळून सरकार बनवू शकतो का? नितीश कुमार यांना वगळून भाजप सत्ता स्थापन करू शकतं का, असा प्रश्न आता तयार होतोय. कारण भाजप 89 जागांवर सध्या आघाडीवर आहे, लोक जनशक्ती पार्टी अर्थात चिराग पासवान 21 जागांवर आघाडीवर आहेत, तर इतर 18 जागांवर सध्या आघाडीवर आहेत. त्यामध्ये जसं राहुल सरांनी सांगितलं, राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवामी मोर्चा हे देखील घटक पक्ष म्हणून भाजपसोबत सध्या NDA मध्ये आहेत. हाच मुद्दा अभय सर मी तुमच्याकडे येतोय. केंद्रात देखील भाजपला JDUची गरज आहे, त्यामुळे इथं भाजप विषयाची परीक्षा करणार नाही असं म्हणावं लागेल. नाही, एक तर राहुलने ज्याचा उल्लेख केला, निवडणुकीमध्ये त्यांचा चेहरा म्हणून तुम्ही निवडणूक लढवली,
जाहीरपणे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आणि केंद्रातलं सरकार स्थिर जे आहे ते JDUचे आहे. बरोबर. दुसरं असं आहे की जसं भाजपासमोर अन्य पर्याय आहेत तसे नितीश कुमार यांच्या समोरही आहेत. कदाचित उद्या RJD सांगेल बाहेरून पाठिंबा देईल त्यांना. तसं जर महाराष्ट्रात म्हणजे बिहारमध्ये राज्यात होणार असेल तर मला वाटतं की आता तसं कुठली शक्यता आज तरी निश्चितपणे वाटत नाही. नक्कीच. तर हा जल्लोष आपण पाहतो आहोत. रवींद्र चव्हाण ढोल वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर ही दृश्य आहेत. मोठा जल्लोष केला जातोय. रवींद्र चव्हाण यांनी मिठाई देखील भरवलेली आहे आणि आता स्वतः ढोल हाती घेतलेला आहे आणि ढोल वाजवून भाजपच्या आणि नितीश कुमार यांच्या विजयाचा हा आनंद मुंबईमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल सर, या विजयाकडे तुम्ही कसं पाहताय आणि या जल्लोषाकडे खास करून कसं पाहताय? हे फार महत्त्वाचं आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रादेशिक पातळीवरती जे मिळालेले विजय असतात त्याचं फारसं महत्त्व नाही, पण कार्यकर्ते चार्ज होतात. बरोबर. हे कार्यकर्ते चार्ज करण्यासाठी चाललेली कृती आहे आणि भाजप म्हणेल की गावापासून ते देश पातळीवरती सगळीकडे आम्हीच विजयी होतो, लोकांनी आम्हाला स्वीकारले. हेच आता उलटं इथल्या महाविकास आघाडीच्या संदर्भात होईल. काँग्रेस पक्षाचं ज्या पद्धतीचं पानिपत झालंय, 2च आठवड्यापूर्वी चर्चा सुरू झालेली होती की मनसेला बरोबर घ्यायचं की नाही. त्याचबरोबर काँग्रेस मुंबईमध्ये काय करणार, तेव्हा इथल्या प्रदेशाध्यक्षांनी असं म्हटलं की आम्ही भलेही हरू, निवडणुकीत हरू आम्ही, परंतु आम्हाला तुमच्यावर युती करायची नाही, म्हणजे महाविकास आघाडीत जायचं नाही. बरोबर. आता ती नव्याने सगळी कॅल्क्युलेशन्स मांडली जातील. उद्या दैनिक सामनाचा साधारण जर मी मथळा बघितला तर त्याच्यात कुठेतरी काँग्रेसचं कसं पानिपत झालंय ते जरूर सांगितलं जाईल आणि ते महत्त्वाचं आहे. कारण पुन्हा तेच की हे जे नवीन बनतं आहे सगळं, पण काय आहे की भारतीय जनता पार्टीसाठी ते ज्या पद्धतीचं श्रम करतात. बघा, मगाशी एक मुद्दा निघाला की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तिथे आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे गेले. ते जातात, त्यांना जायला लागतं. बरोबर. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ते आपल्या देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांना देतात. म्हणजे मध्य प्रदेशच्या नेत्याला बंगालची जबाबदारी दिलेली असते. महाराष्ट्राचा एक नेता आज बिहारचा प्रभारी आहे. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे तिकडे व्यवस्थापन करतात. याचं कौतुक केलं पाहिजे ते निवडणुकीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं. भले तिथे गेल्यानंतर जसं अभय सर म्हणाले की फार फरक पडत नाही, परंतु प्रचार यंत्रणेमध्ये चार्ज करणं, तिथे लोकांना संपर्क ठेवणं, त्याच्या माध्यमातून साधनं संसाधनं गोळा करणं, ही सगळी कृती ते करतात. त्याचं सेलिब्रेशन ते वारंवार करायला भारतीय जनता पार्टीला मिळते. याच्यातच विरोधी पक्षाने शिकावाची स्थिती आहे. त्यांचं जे बॅक ऑफिस असतं ना भाजपचं, ते खूप पॉवरफुल आहे. कारण प्रत्येक म्हणजे जाहीर सभांमधून फरक पडणार नाही इतर राज्याच्या नेत्यांचा, परंतु त्याचं जे मॅनेजमेंट असतं निवडणुकीचं, तिथे अनुभवी नेत्यांचं त्याच्याकडे ती जबाबदारी देऊ. नक्कीच नाही. नाही, हाच मुद्दा आहे. अगदी बिहारी स्टाईलमध्ये गमछा डोक्याला गुंडाळलेला आहे. रवींद्र चव्हाण यांनी बिहारमधील विजय हा भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की कार्यकर्ते चार्ज करणं काय असतं, हे रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. अगदी बिहारी स्टाईलमध्ये गमछा त्यांनी खांद्यावर घेतलेला आहे, डोक्याला देखील गुंडाळलेला आहे. कारण बिहारचा एक मोठा टक्का हा महाराष्ट्रात देखील आहे आणि आता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका यामध्ये देखील मतदार म्हणून बिहारचा बहुतांश म्हणजे किमान 2-4% जरी इकडे तिकडे आपण पकडले तरी तो टक्का देखील भाजपसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. बघा, MMR रिजनमध्ये जे 2.5-3 कोटी मतदार आहेत त्याच्यामध्ये जो उत्तर भारतीय मतदार आहेत तसाही तो ट्रॅडिशनली भाजपच्या बरोबर आहे असं मानतो आपण. आता हे संकेताचे भाग आहेत सगळे. फक्त रवींद्र चव्हाणांच्याच गळ्यात तो बिहारी गमछा नाही आहे. बरोबर. त्यांच्या आजूबाजूला जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांच्या गळ्यात आहे. गुजराती बरोबर आहेत. आता बिहारी जर या निमित्ताने त्यांच्या बरोबर आहेत असा संदेश जात असेल तो ते देतीलच. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की भाजपा हा निवडणूक जिंकण्यासाठीची यंत्रणा प्रभावीपणे राबवणार का पक्ष आहे. बिहारमध्ये या विजयाचं सेलिब्रेशन होत असताना इथे काय करायचंय, कशा पद्धतीनं करायचे, कसे पेढे भरवायचे, हे मी यासाठी म्हणतो आहे की ते प्रत्येक गोष्ट खूप बारकाईनं करतात आणि म्हणून मग त्यांना विजय मिळतो. जे मी आधी सकाळच्या लाईव्हमध्ये म्हणालो की 6 महिने आधी त्यांनी बिहारच्या निवडणुकीचं व्यवस्थापन करायला सुरुवात केली होती. त्याचं श्रम त्यांनी घेतलं आणि तो रिझल्ट दिसतो आहे. निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलाच महापौर असावा असा भाजपचा हेतू आहे. म्हणजे आत्ता तर मला असे रिपोर्ट्स मिळतात की कदाचित 3ही युतीतले घटक पक्ष हे आता स्वतंत्रपणे लढतील आणि या निकालाने तर भाजपच्या धोरणांना एक नवा उत्साह आलेला असेल. मुंबईमध्ये महापौर बसवायचा असेल तर बिहारी आणि उत्तर प्रदेशचे मतदार हे महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने हे सेलिब्रेशन बघा, ते एकदम बिहारी स्टाईलचं सेलिब्रेशन सुरू आहे. नक्कीच ही 4ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे जोरदार सेलिब्रेशन या ठिकाणी सुरू आहे. अगदी बिहारी गमछा डोक्याला गुंडाळलेला आहे, खांद्यावर बिहारी गमछा आहे. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजप स्वतः या ठिकाणी
झांज वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. ढोल देखील काही वेळापूर्वी त्यांनी हाती घेतलेला होता. संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जल्लोष सुरू आहे. हाच मुद्दा घेऊन मी हनुमंत पवार यांच्याकडे देखील जाणार आहे. मात्र तत्पूर्वी आनंद दुबेजी तुमच्याकडे येतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुंबई महापालिका निवडणुका यामध्ये जर मुंबईतला हा जल्लोष पाहिला तर तुमच्या मनात आत्ता काय भावना आहेत? कारण अगदी तोंडावर तुमच्यासाठी एक परीक्षा म्हणून समोर येते. असंच जल्लोष करायची आमची पण इच्छा होती. नाही पण आम्ही नाही करू शकलो. पुढच्या भविष्यात जेव्हा हे महानगरपालिकाची निवडणूक होणार असंच जल्लोष आम्ही पण करू शकतो. हे बगा, हे निवडणुकामध्ये करू शकतो आणि करणार यामध्ये नाही करणारच. कसं आहे, या निवडणुका जेव्हा आम्ही लढतो ना, तर केव्हा तुम्ही जिंकतो हारतो, तिसरा काय होणार नाही. ठीक आहे, भाजपानी आणि नितीश बाबूंच्या नेतृत्वाने आज बिहारमध्ये जिंकली आहे, पण हे परत मुंबईमध्ये पण जिंकणं असं होणार नाही. मुंबई आणि ठाकरे बंधूंचा जे एक समन्वय आहे, जे म्हणजे एक संबंध आहे, आणि जे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक विचार मुंबईकरांचा समोर आहे आणि मुंबईकर मानतात, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा निवडणूक होणार मुंबईसहित एक 28 महानगरपालिकाचा, आमची विजय होणार. या चित्राचा नक्कीच भाजपचे नेते नक्कीच